नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. रमा मात्र किचनमध्ये काहीतरी काम करत असते, पण तिचा चेहरा मात्र पूर्णपणे फुगलेला असतो. कामाकडेही तिचं लक्ष नसतं. सारखी ती तोऱ्यात रागतच असते, कारण अक्षयने मात्र आता आरोहीला तो पेस्ट्री खाऊन दिलेला नसतो, तो केक. आणि तेव्हा आता रमा ही अगदी अक्षयवर नाराज असते. आता आरोहीने सांगितलेलं असतं की खास रेवा मावशीने मात्र माझ्यासाठी बनवलेलं आहे. तेव्हा हे सर्व ऐकल्यानंतर आता अक्षय म्हणतो की काय रेवा मावशी आणि काय ग, केव्हा झाली ती तुझी मावशी? त्यावरती रमा म्हणते की हे बघा ऐका फक्त. त्यावरती अक्षय म्हणतो की काय काय ऐकून घ्यायचं आणि हे सगळं नॉर्मल आहे असं तुला म्हणायचं का? आणि तो रागावून बाहेर आलेला असतो. तेच रमाला खटकलेलं असतं आणि त्या बाबतीतच ती मात्र आता तोऱ्यातच रागरागत असते. अक्षय तिच्यावर विश्वास ठेवायलाच तयार नसतो. तेवढ्यात आता रमा ते भांडी वगैरे धुत असताना अक्षय येतो. अक्षय फ्रीज मधून पाण्याची बॉटल घेतो आणि पाणी पितो. रमाकडे बघत असतो. रमा सुद्धा रागातच असते आणि आता अक्षय म्हणतो की फायनली आरोही झोपली तर. बिचारी एकतर खूप रडत होती आणि आज पहिल्यांदा मी इतक्या काही कुठल्या तरी गोष्टीसाठी मी तिला नाही म्हंटलो. त्यावरती आता रमा म्हणते की ज्या नजरेने मात्र ती तुमच्याकडे बघत होती तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना, मला तर खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. आणि त्या बिचारीला का कळत नाही, तिला का कसं कळेल की बाबा पेस्ट्री खाण्यासाठी का नाही म्हणतो आणि बाबा असं कठोर का वागतं हे आपण तिला कसं समजावणार, मला तेच नाही कळत. एकतर ती बिचारी लहान आहे, निरागस आहे. त्यावरती आता लगेच रमा म्हणते की हो ना, तेच तर ती मी म्हणते, ती लहान आहे, निरागस आहे, तिला कितीही समजवलं तरी सुद्धा नाही समजणार. त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं ती जरीही निरागस असली तरी सुद्धा आपण तिला अगदी असं सांगू शकत तर नाही ना, तिला प्रोटेक्ट नाही करू शकत. तिला चांगल्या आणि वागल्याची पारख तर आपण करून देऊ शकतो. चांगलं काय आणि वाईट काय, भलं काय, असं काहीतरी आपण तिला शिकू तर शकतो ना. या सगळ्याची जाणीव तर आपण तिला करून देऊयात. त्या व्यक्तीच्या जवळ जायचं नाही, ती व्यक्ती चांगली नाही, या चांगल्या आणि वाईटाची पारख तर आपण तिला करून देऊ शकतो. तर एक गोष्ट सांग, एक आई बाबा म्हणून आपण तिची काय काळजी घेणार आहोत बरं? आपण तिचे आई बाबा आहोत, मग आपणच मात्र स्वतःहून तिला जर तिच्या ताब्यात सोडून दिले तर तूच सांग रमा, हे सर्व कसं चालेल बरं? आणि काय आहे हे बघ. अगं रमा, 7 वर्ष तू माझ्यासोबत आणि आरोहीच्या सोबत नव्हती, त्यामुळे त्या रेवाचा प्रेझेंट मात्र आपल्या आयुष्यामध्ये मला नकोय. आम्हाला तू हवी आहेस, त्यामुळे आम्हाला तुला गमवायचं नाही. त्यावरती रमा म्हणते की अहो, कुठे तुम्ही खरंच गमवतात, मला नाही गमवत, इतर इथेच आहे, मी कुठे जाते? त्यावरती आता अक्षय म्हणतो की अगं हे बघ रमा, शब्द म्हणून नाही तर ऍक्शन मध्ये मला हे सर्व दिसून देत. आणि हे बघ, जोपर्यंत मात्र तू त्या रेवाला तुझ्या डोक्यातून आणि तुझ्या मनातून नाही काढू शकत तोपर्यंत मात्र तिचा आपल्या घरातील शिरकाव नाही थांबणार. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तुला सांगतो की रेवाला मात्र तू तुझ्या डोक्यातून कायमचं काढून टाक बरं एकदाच. असे बोलून आता अक्षय मात्र रूम मध्ये निघून जातो आणि आता रमा विचारत पडत असते. तेव्हा आता लगेच इकडे अक्षय बाहेर आलेला असतो आणि तो अंधाऱ्या रात्री मात्र बाहेर एरिया जरा मारत असताना विचार करतोय. आणि तेव्हा तेथे आनंद येतो. आनंद म्हणतो की काय रे अक्षय, काय झालं, कसला विचार करतोस, नक्की काय झालं? सकाळपासून पाहतोय मी, मात्र स्वतःमध्ये नाहीस, तू कसला तरी विचार करतोय. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, अरे दादा, तर तुला माहितीच आहे की रमाचं नक्की काय बिनसलं हेच मला नाही कळत. ती अचानक मात्र त्या रेवावर काय विश्वास ठेवायला लागली आणि तिच्याविषयी तिच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर का निर्माण झालेला आहे तेच मला नाही कळत. आणि खरंच मला हे सर्व नाही कळत. त्यावरती आनंद म्हणतो की हे बघ, कदाचित मात्र रमाला हे सर्व वाटत असेल की रेवा खरोखर बदलली आहे म्हणून, आणि रेवा मात्र आता माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न जर करत असेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काय रेवा खरंच माणुसकीच्या लायकीची आहे का? जेव्हा त्या रेवाने माझं आयुष्य आहे तर ते डिस्ट्रॉय केलं होतं आणि त्यावेळेस माझा जो काही स्टँड होता तर तो आज सुद्धा आहे. कारण त्या मुलीला मात्र मी नाही स्वीकारू शकत, तिच्यावर विश्वास तर कधीच ठेवू शकत नाही. आणि हे बघ, तिचं आयुष्य आहे, तिला तिचं आयुष्य जगून द्या, आपण कशाला तिला इग्नोर करून घ्यायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. बरोबर मला हे समजतं की रेवा मात्र आता रमाला कुठेतरी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आणि कुठेतरी आरोहीला अगदी आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करून तिला सुद्धा यामध्ये इग्नोर करते. आणि कुठेतरी हे चुकत आहे, काहीतरी चूक आहे, पण नक्की काय चुकतं तेच मला नाही कळत. त्यावरती आनंद मात्र अक्षयला म्हणतो की हे बघ, तू इतका विचार करू नकोस, यातून मात्र काही ना काही मार्ग आपण नक्कीच काढूयात. प्लीज अक्षय, तू आता इतकं टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईल वरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब यांचा कॉल येतोय आणि इन्स्पेक्टर साहेब आता लगेच अक्षयला काहीतरी सांगतात. तेव्हा आता अक्षयला आता ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो. अक्षय म्हणतो की ओ माय गॉड, काय सांगतात? आणि खरंच ही खूप मोठी अशी माहिती तुम्ही दिलेली आहे.
आणि यस मी तुम्हाला लगेच भेटतोय असे बोलून तो आता फोन कट करतो आणि आनंदला म्हणतो की हे बघ दादा, अरे आपल्या बंगल्याच्या खालतून जो काही रस्ता जात आहे त्या रस्त्यावर मात्र तेथील गावकऱ्यांनी 2 आलिशान असे गाड्या आणि अशी ती व्हॅन टाईप एक गाडी असते ना, अशा 3 गाड्या मात्र तिकडे बघितलेल्या आहेत. तेव्हा लोकांना संशय आलेला आहे की इतक्या महागड्या गाड्या आहेत तर ते आपल्या वस्तीत काय करतात बरं. आणि जी काही तिसरी गाडी होती तर ती गाडी कुठली होती? आरोहीचं अपहरण करताना मात्र जी गाडी वापरली होती तर ती ही तिसरी गाडी होती. तेव्हा आता आनंद म्हणतो की बापरे, म्हणजे आता आरोहीचं अपहरण करताना मात्र त्या गुंडांनी हा अगदी कच्चा रस्ता वापरलेला होता. तर हे बघ अक्षय, याचा अर्थ काय होता की ती लोक आहे तर ते येथे अजून सुद्धा असू शकतात. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो नक्की असंच दिसत आहे, कारण गाड्या ह्या 2 दिवसापूर्वी दिसलेल्या आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, आणि तो आता आनंद म्हणतो की तू इकडे ये बरं. आता ते दोघंही निवांत तिथे ओट्यावर बसतात. ती साहेब मला असे सांगत होते की त्यापेक्षा मोठं काय झालेलं माहिती आहे का? त्यापैकी मात्र आता त्या एका गाडीने गावातील एका माणसाला ठोकलं सुद्धा. त्यांच्यामध्ये भांडणं झाली, बाचाबाची झाली आणि पैसे देऊन मात्र काहीतरी. आणि जेव्हा चौकशी करून ती माणसं निघत होती तेव्हा त्या माणसाने मात्र आता त्या गाड्यांची जरा चौकशी केली आणि त्यांच्या नंबर प्लेटवरून तो पोलिसात गेला आणि तक्रार केली. आणि त्याच वेळेस मात्र त्या गाड्या नक्की आहे तरी कोणाच्या हे अगदी शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना काय कळाले माहिती आहे का? त्यावरती आनंद विचारतो की काय? त्यावरती अक्षय म्हणतो की ती तिसरी जी गाडी होती ती जी काही व्हॅन टाईप गाडी होती ती मात्र तांबटकरच्या मुंबईतील एका कंपनीच्या नावावरती गाडी आहे, कारण जी कंपनी त्याने मात्र 7 वर्षापूर्वी बंद केलेली आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आनंदला धक्काच बसतो आणि आता आनंद म्हणतो की अरे बापरे, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे रेवा आणि तांबटकर आहे. तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे हे तर 100%च खरं आहे. तर आता आनंद म्हणतो की अरे आई शपथ, मग आपण वाद कशासाठी घालायचे? हे सगळं आपण आताच्या आता रमाला जाऊन सांगू, कारण आता रमाला सुद्धा हे कळायला हवं की ज्या रेवाचे हात हे रक्ताने माखलेले आहेत आणि ती किती आता हे सर्व म्हणजे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण हे सगळं काही रमाला सांगू. म्हणून आता आनंद लगेच उठणार, तोच लगेच अक्षय त्याच्या हाताला धरतो आणि म्हणतो की नकोय, आता काही नको रमाला सांगायला, कारण हा इतका ठोस पुरावा नाही, हा कच्चा पुरावा आहे. आणि एकदा की ठोस पुरावा आपल्या हातामध्ये आला त्यामुळे मात्र मी आता सगळं काही तिला अगदी हुबेहूब दाखवणार आहे. तर तोपर्यंत मात्र शांत बसण्याशिवाय पर्याय नाही. आणि हे बघ शांत राहू कापिल सुद्धा. तेव्हा आता आनंद म्हणतो की हो नक्कीच. त्यानंतर आता अक्षय, आनंद हे सगळेजण मात्र सकाळी नाश्ता करत असतात. आता मयुरी त्यांना नाश्ता वगैरे वाढवत असते आणि विचारते की पोहे वगैरे कसे झालेत. तेव्हा आता रमा म्हणते की थँक्यू मयुरी ताई, एकदम असे व्यवस्थित आहेत. त्यानंतर आम्ही लगेच आता विषय काढतो की काल आरोही मात्र आता रेवाबद्दल सांगत होती, कारण ती किती खुश आहे. ती खुश होऊन म्हणत होती की खरंच रेवा मावशीने तिला पेस्ट्री वगैरे दिलेली आहे, खेळायला सुद्धा नेलं आणि खूप गप्पा मारल्या सुद्धा म्हणे. आणि खरंच रेवाबरोबर ती खूपच खुश होते. आणि स्वतः ती आता ही आपली आरोही सांगत होती. त्यावरती आता लगेच अक्षयला राग येतो आणि रमाला सुद्धा. आता अक्षय म्हणतो की हे बघ अभ्या, तुझं हे रेवा नावाचं पुराण आहे तर ते आता आपल्यामध्ये नकोय, तिचा विषय घेणं बंद कर. तुला आता परत एकदा सांगतो की या टेबलवर असताना तिचं नाव घ्यायचं नाही म्हणून. किंवा आता आनंद म्हणतो की अरे मी काय चुकीचं बोललो, काल फक्त आरोही किती खुश होते हेच मी तुम्हाला सांगत होतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मात्र त्या रेवाचा शब्द मला नकोय, तिचं या घरामध्ये कोणीही कौतुक करायचं नाही. तेव्हा आता अक्षय चिडचिड करत असतो तर रमा म्हणते की हे बघा का आणि कशाला चिडचिड करतात बरं इतकं उगाच, शांत व्हा आणि ते पोहे वगैरे संपून टाका, घ्या बरं खाऊन एकदाच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही रमा प्लीज मला आज बोलून दे. तर मयुरी सुद्धा म्हणते की अक्षय तुला रमा बरोबर सांगत आहे, तू अगोदर खाऊन घे बरं. आणि हे बघ अभि, मी तुला जे काही तो सांगत आहे आपल्याला तर त्यात तथ्य सुद्धा असू शकतं. मयुरी असं म्हटल्यानंतर अक्षय लगेच आता डायरेक्ट म्हणतो की हे बघ ताई, अगं बबलू बदललेला आहे, मग तू जाती का तुझ्या नवऱ्याच्या घरी परत? तेव्हा मयुरी अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय तिला म्हणतो की हे बघ, ही जी काही माणसं आहे तर ती कधीही बदलत नसतात. आणि अभ्या तू सुद्धा आता लक्षात ठेव, ही अशी आहे ना रेवासारखी माणसं, ती कधीही बदलत नसतात. हे बघ ताई, तू विसरलीस का तिचा सगळा काही खोटा चेहरा वगैरे आहे तो सगळं विसरलीस का? तिने आपल्या कुटुंबाला जे काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं तू विसरलीस. त्यावरती आता मयुरी म्हणते की हे बघ अक्षय, मी तुझी चिडचिड समजू शकते, परंतु हे बघ अरे भूतकाळामध्ये जे काही गोष्टी घडून गेलेल्या आहे आणि त्या बदलता येत नाही आणि त्या बदलू सुद्धा शकतात. त्यामुळे वर्तमान काळातील ज्या गोष्टी आहेत तर त्या भूतकाळाशी कशाला संबंधित ठेवायच्यात, नक्की काहीतरी बदल होऊ शकतो ना. आणि हे बघ अरे तू आरोहीचंच घे ना, अरे तिने तर रेवासोबत एन्जॉय केलेला आहे आणि ती सुद्धा किती खुश आहे याचा विचार कर ना तू. आता इतकं कठोर होऊन कसं चालेल? त्यावरती अक्षय म्हणतो की हे बघ अरे मी तर कठोर व्हायला सांगतच नाही, मी फक्त सावध व्हायला सांगतो. आणि अक्षय आता अभिला म्हणतो की काय रे अभ्या,
आणि तुझा मेमरी लॉस झालेला आहे का? तिने मात्र तुला किती फसवलं होतं, तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, लग्नाचं नाटक केलं, मग प्रेमाचं आणि लग्नाचं नाटक करून आपल्या घरामध्ये कसा शिरण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या फॅमिलीला उद्ध्वस्त करण्याचा, डिस्ट्रॉय करण्याचा कसा प्रयत्न केला, हे सगळं तू विसरलास का? दीपक, अरे माझ्यामध्ये आणि रमामध्ये सुद्धा कशी फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, आम्हाला सुद्धा किती त्रास दिला, आपल्या सगळ्यांनाच तिचा त्रास किती भोगावा लागला, हे सगळं तू विसरलास का? आणि आज मात्र तू तिची इतकी वकिली करत आहात, हे सगळं काही तू विसरलास का? त्यावरती आता अभि म्हणतो की हे बघ, अरे अक्षय, हे सगळं काही तिने मला वापरून केलेलं आहे, हे बघ, त्यामुळे मात्र मी रेवाला जास्त चांगलं ओळखू शकतो. आता अक्षय म्हणतो की हो, तो ओळखणारच चांगलं. अगोदरची रेवा आणि आत्ताची रेवा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, त्यामुळे तुला ते नाही पटणार. सगळं काही माझं जजमेंट आहे, त्यामुळे तुला नाही पटू शकत, आणि तरी सुद्धा मला कॉन्फिडन्स आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो की अरे वा, अरे तू तिच्याबद्दल असणारा इतका जो काही महान विश्वास आहे तर तो एका रात्रीत कमवला का? त्यावरती आता लगेच अभि चिडतो. अभि म्हणतो की हे बघ, प्लीज चेष्टा नकोय. आणि आता अभि पुढे म्हणतो की हे बघ, माझा जो काही विश्वास आहे, जो काही कॉन्फिडन्स आहे, तो गेला खड्ड्यात. आणि जेव्हा आपली आरोही किडनॅप झाली होती, जेव्हा ती मात्र आता हरवली होती, आणि त्यावेळेस मात्र आता अण्णांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क आहे तर तो रेवाने एका मिनिटात सोडून दिला होता. तर आज आपण कोर्टाच्या चक्रा मारत बसलो असतो, याचा विचार तू केलास का? रेवाने मात्र आपल्या आरोहीसाठी, आपल्या कुटुंबासाठी जे जे काही केलेलं आहे तर ते विसरून नाही चालणार, हे लक्षात ठेव. आणि तुम्ही मात्र ते बघत नाही, कारण तुमच्या डोळ्यावरती मात्र रागाची पट्टी आहे, हे लक्षात ठेव. तू चिडलेला आहे तर आनंद म्हणतो की अभि प्लीज, अरे तू शांत बस बरं जरा. दीपक, आपलं ठरलेलं आहे की घरातील सदस्यांसमोर असं मोठ्या आवाजात नाही बोलायचे म्हणून. दीपक, अरे घरामध्ये लहान मुलं आहेत याचा तरी अगदी विचार कर आणि भान ठेव म्हणून आनंद अभिला समजावतो. त्यावरती अभि म्हणतो की हे बघ अक्षय, तू जरी आता बघत नसला, म्हणजे तुला जरी बघायचं नसेल तरी सुद्धा सत्य हे बदलत नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, तू बघतोस म्हणून आता अगदी समोरचा नाटक करत आहे, हे सुद्धा अगदी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणून अभि आणि अक्षय या दोघांमध्ये आता रेवावरून वाद सुरू होतात. तर आता अभि पुढे म्हणतो की हे बघ अक्षय, जे काही तुला गोष्टी सांगितल्या ती सगळी काही रेवाची मदत होती. आणि आता अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की अभ्या, अरे कसली मदत आणि कसलं काय? अरे ती जी काही आपल्याला मदत करते तर ती मदत नाही, तर ती पुढं जो काही तिला अटॅक करायचा आहे तर त्याची तयारी तिची आता सुरू आहे, हे तुम्हाला का कळत नाही? बघ, वादळा अगोदरची शांतता आहे ही, आणि या सगळ्या मागचा नक्की तिचा हेतू काय आहे हे सर्व काही मी शोधून काढेलच, आणि त्याचे पुरावे मी तुमच्या समोर ठेवेल. त्यावरती आता रमा सुद्धा म्हणते की हे बघ, आयुष्यामध्ये मात्र आता प्रत्येक जे काही आहे सत्य परिस्थिती, तर त्यामध्ये पुरावे आणि आता लॉजिकच्या चौकटीत बसत नसते अक्षय. त्यासाठी मात्र सत्य परिस्थिती मात्र समजून घ्यावी लागते, आणि कधी कधी आता समोरच्याचं वागणं सुद्धा आता अगदी एक पुरावाच असू शकतो. तेव्हा मात्र आता ठीक आहे, तुम्हाला आता शेवटी पुरावे शोधायचे आहे ना, मग तुम्ही पुरावे सापडा, आणि आम्ही सुद्धा ते पुरावे मात्र बघतच राहू. आणि तोपर्यंत मात्र मला या घरामध्ये वाद नकोय, आणि या विषयावरून पुन्हा असा कोणताही वाद नकोच. त्यावरती आता अक्षयला हसू येते, आणि अक्षय म्हणतो की झाले, आणि हेच हवं आहे तर देवाला मात्र हेच हवं आहे. तिला आपल्यामध्ये भांडणं झालेले हवे आहेत, आणि अर्ध युद्ध आहे तर ती तेथे जिंकलेली आहे. तर त्यावरती आता आनंद म्हणतो की अरे दादा, तू का असं बोलतोस? तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की हो दादा, मी जे काही बोलतो ते खरं आहे, कारण रेवाला मात्र आपल्या घरात भांडणं झालेली हवी आहेत आपल्यामध्ये, आणि बघ, आपण एकमेकांच्या विरोधात उभे आहोत घरामध्ये, आणि अर्धी लढाई मात्र ती जिंकलेली सुद्धा आहे. आणि आता मात्र तुम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करा, मला भूक नाही. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही असं का करतात? प्लीज तुम्ही खाऊन घ्या, प्लीज, तुम्ही अगदी ओव्हर रिॲक्ट करत आहेत. त्यावरती आता अक्षय म्हणतो की आणि तुम्ही काय करतात? आणि तुम्ही सगळेजण मात्र भूतकाळ इग्नोर करतात, आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ही चूक आहे तर ती आपल्याला पुन्हा एकदा खूप महागात पडणार आहे. आता सगळ्यांचा मात्र रेवावर विश्वास बसतो, परंतु अक्षय आता एकटाच आहे की त्याला रेवावरती विश्वास नाही, आणि त्याचंच खरं आहे. तर आणि आता अक्षय तेथून निघून जातो. सगळेजण अक्षय करत असतात, पण अक्षय कुणाचं काही ऐकून घेत नसतं. त्यानंतर मात्र रेवा आता खूपच खुश होत आता घरी येते, आणि आता ती लगेच तांबटकरला मिठी मारते, गुड मॉर्निंग वगैरे करते. ती खुश होती. आता गुड मॉर्निंग, चंदाला सुद्धा गुड मॉर्निंग बोलते. चंदा सुद्धा म्हणते की हो गुड मॉर्निंग. तेव्हा आता चंदा विचारते की काय झालं ताई साहेब, आज तुम्ही खूपच खुश दिसता. त्यावरती आता लगेच रेवा म्हणते की हो
तर आता लगेच चंदा म्हणते की बोला, तिकडे जाण्याची तयारी सुरू असेल तर रेवा म्हणते की हो ना चंदा, अगं आज मात्र आरोहीच्या ह्या कॅम्पमध्ये आता लहान मुलांचं कॉम्पिटिशन आहे आणि तिला तर माहिती नाही की मी तिला तिकडे भेटण्यासाठी चाललेले आहे. ऍक्च्युली तिच्यासाठी हे सरप्राईज आहे आणि आय एम सो एक्सायटेड. खरंच मला खूप आनंद होत आहे. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की म्हणजे आरोहीची भेट आहे तर ती रोजच्या रोज होणार असं म्हणायचं तर, आणि एक एक पाऊल मात्र पुढे ढकलत राहायचं आणि आज मात्र किती पाऊल असं पुढे जाण्याचा विचार आहे बरं. तेव्हा आता रेवा परत विश्वनाथच्या जवळ बसते आणि म्हणते की विशू, अरे मी काही चुकीचं तर नाही ना करत असं विचारते. तर तांबटकर तिला म्हणतो की हे बघ रेवा, तू जे काही नातं आहे तर ते पुन्हा नव्याने जोडून पाहते, त्यात म्हणजे एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते, त्यामुळे हे बघ तुला काही करून नाही चालणार. त्यावरती रेवा म्हणते की हो, रमा मला हळूहळू एक्सेप्ट करत आहे आणि आता तिचा माझ्यावर पूर्णपणे आता विश्वास बसायला सुरुवात झालेली आहे. तर त्यावरती विश्वनाथ म्हणतो की हो, रमामधील केवळ एक आई मात्र तुझ्यावर विश्वास ठेवू शकते, बाकी कुटुंबाचं काय, त्यांचा विचार तू केलास का, आणि स्पेशली म्हणजे अक्षय. त्यावरती रेवा म्हणते की हो, त्यासाठी मात्र थोडासा वेळ तर जाईलच. तर विश्वनाथ म्हणतो की तो कधीही मान्य नाही करणार. त्यावरती रेवा म्हणते की विशू प्लीज तू असं बोलू नकोस, आणि जेव्हा केव्हा तू असं बोलायला लागतो तर तेव्हा मला असं वाटतं की माझ्या हातातून गोष्टी निष्ठच चालल्या की काय. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की अगं हे बघ, मी सहज म्हणलो, सिरियसली का घेतेस तू, आणि हे बघ ते सगळं जाऊन दे, काल मात्र तू छान अशी पेस्ट्री नेली होती, पण आज मात्र तू आरोहीसाठी काय करण्याचा विचार आहे बरं. रेवा म्हणते की आज मात्र मी काही घेऊन नाही जाणार, खरं तर मला तिच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, तिच्या जवळ राहायचं आहे. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हे बघ रेवा, तू जे काही करते ते मात्र अगदी अतिघाई असल्यासारखं आहे, कारण नात्यांचे जे काही बंध आहे तर ते जास्त ताणले तर ते अगदी कायमचे तुटू शकतात, मला त्याचीच काळजी वाटते. त्यावरती रेवा म्हणते की नाही, हे बघ विशू, मला कशाचीही भीती नाही आता. तेव्हा आता विशू म्हणतो की आय नो, कारण मी पाठीशी असताना मात्र तुला कशाचीही भीती आता नाही, आणि हे बघ आता मी जरीही तुझा नवरा असलो पण एक मित्र म्हणून आता मी तुला एक सल्ला देतोय. आतापर्यंत तुझं सगळं काही स्टोरेज चांगलं आहे आणि आता आरोहीशी सुद्धा तुझं नातं हळूहळू घट्ट होतंय, फक्त तू इतकी घाई करून हे सगळं काही ताणू नको, त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे तर, आणि तुला त्रास झालेला मात्र मला नाही बघवणार. त्यावरती आता रेवा म्हणते की हो, तू बरोबर बोलत आहे, मी काळजी घेईल की इथून पुढे मात्र माझ्याकडून चुकीचं काही असं घडणार नाही. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की आय नो. रेवा आपल्या घड्याळात बघते आणि म्हणते की अरे देवा, मला तर उशीर झालेला आहे आणि आता मला निघावं लागेल. त्यावरती आता तांबटकर म्हणतो की अगं ब्रेकफास्ट तरी कर. तेव्हा रेवा म्हणते की नाही नंतर करेल, आणि बाय करून ती निघून जाते. तेव्हा तेथे चंदा येते आणि चंदा म्हणते की बघा साहेब, ताई साहेबांना आता तिकडे जाण्याचा किती उत्साह चढलेला आहे. त्या उत्साहाच्या भरात मात्र त्यांनी कॉफी सुद्धा घेतलेली नाही, अगदी वाऱ्यासारखे ते तसेच निघून गेल्यात. तर त्यानंतर आता इकडे कॉम्पिटिशन साठी आरोही ग्राउंडवर आलेली आहे आणि रमा तिच्या सोबत असते. आरोही म्हणते की आई, अगं अजून बाबा का आला नसेल, आता तर गेम सुरू होणार आहे. तर त्यावरती आता रमा म्हणते की एक मिनिट आरोही. तेवढ्यात मात्र आता लगेच ह्या मधू मॅडम आहे तर त्या मात्र आता विद्यार्थी आणि पालक यांना अनाऊन्स पण करून सांगतात की चला आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर रमा तेवढ्यात आता अक्षयला फोन करत असते. अक्षय काही अजून ग्राउंडवरती आलेला नसतो आणि त्याकरता मात्र पल्लवी, आरोही, रियाज ह्या सगळ्यांना मात्र आपल्या पालकांच्या सोबत मात्र स्टार्टिंग पॉइंट वरती जमा व्हायचं आहे. तेव्हा आता सगळेजण ग्राउंडवरती येतात पण अक्षयचा काही तपास नसतो. आता मुलांनी मात्र आता जो काही मग आहे ग्राउंडवर ठेवलेला तर तो घेऊन आपल्या पालकांकडे जायचं, आणि पालकांनी मात्र आता तो मग आहे तर तो शेवटच्या टोकावर असणाऱ्या बादली ठेवलेली आहे तर तेथील पाण्यातून मात्र तो मग भरून परत मध्यावर उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो आणायचा आहे आणि पुन्हा मात्र स्टार्टिंगला तो मग येऊन रिकामा करायचा आहे. विद्यार्थ्याकडे जास्त पाणी असेल तर तो विद्यार्थी जिंकला असेल. तेव्हा सगळेजण स्पर्धा सुरू होण्या अगोदर टाळ्या वाजवतात. तेव्हा आता रमा आरोहीला ऑल द बेस्ट करते. तेव्हा आता 1 2 3 स्टार्ट, लगेच स्पर्धा स्टार्ट होते. आता मात्र रमा ही आरोहीला पळपळ करत असते. रमा आणि आरोही मात्र आता जोरजोरात पाणी घेऊन येत असतात. आरोही त्या बादलीत टाकत असते. रमा म्हणते की सांडू नको पाणी, आणि तेवढ्यात तेथे रेवा सुद्धा येते आणि आरोही असं जोरात ओरडत असते आणि आरोहीला ती चेरअप करत असते. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी ताकदीने पळत असते आणि आरोहीच्या हातात तो मग्या भरून देत असते, आणि तेवढ्यात रमा मात्र आपली साडी वगैरे आहे तर ती व्यवस्थित करत असते, आणि तेवढ्यात तिचं लक्ष रेवाकडे जाते आणि रेवा सुद्धा आता रमाकडे पाहते. सगळेजण आता आरके मॅडम फास्ट असे ओरडत असतात. तेव्हा आता रेवा सुद्धा ओरडते की रमा फास्ट.
तेव्हा आरोही म्हणते की हो आई पटकन ये, पटकन लवकर. तेवढ्यात आता रमाचा पाय आहे तो आपल्या साडीमध्ये गुंततो आणि रमा लगेच आता मग्याहून खाली पडते आणि तेवढ्यात आता आरोही जोरात आई असं ओरडते. तेव्हा धावतच येते आणि म्हणते की रमा तू ओके आहेस का, तुला कुठे लागलं का. त्यावरती आता रमा म्हणते की नाही मी ठीक आहे. आणि तेवढ्यात मात्र आता शाळेचे जे काही आता शिपाई आहे तर ते म्हणतात की मधु टीचर पल्लवीच्या बादलीत मात्र जास्त पाणी आहे. तेव्हा आता मधु मॅडम म्हणतात की पहिल्या खेळाची विजेती आहे तर ती आता पल्लवी. तेव्हा आता रमाला वाईट वाटतं. रमा म्हणते की आरू खरंच सॉरी बर का, माझा पाय साडीमध्ये अडकला होता. ठीक आहे आपण पुढचा खेळ जिंकूयात. रेवा लगेच म्हणते की हो प्रिन्सेस, हे बघ आई एकदम बरोबर बोलत आहे. ऍड होऊ नकोस, आपण पुढचा जो काही आहे तो गेम जिंकूयात. तेव्हा आरोही नाराज असते. रमा तिला म्हणते की हस बरं आता. तेव्हा आता आरोही कुठे हसते. त्यानंतर आता पुढचा जो काही आता हा कठीण खेळ आहे तर तो सुरू होतो. यातील पोत्यांची शर्यत असते. त्यासाठी मात्र मुलांनी आणि पालकांनी मार्कवर यावं असं मधु मॅडम सांगतात. त्यानंतर आता अक्षय इकडे इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेला असतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा रमा म्हणते की हॅलो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ ऐक, मी एका महत्वाच्या कामात आहे आणि आता मला बोलता नाही येणार, त्यामुळे प्लीज मला परत फोन करू नको आणि सॉरी असे बोलून तो आता फोन ठेवतो आणि तो आपल्या मनात म्हणतो की सॉरी रमा, मला खरंच असा फोन कट करावा लागला. रेवाच्या विरोधात मात्र ठोस पुरावा हातात आला तर मी तुला सगळं काही सांगेल. आणि आता तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा, त्या गाडीची जी काही नंबर प्लेट होती त्यावरून आपण असं लॉजिक लावू शकतो, गाडी मात्र आरोहीची अपहरण करणाऱ्या माणसांनी वापरली होती. आणि तेवढ्या शाळेचे जे काही शिपाई आहे तर तो रमाच्या जवळ येतो आणि विचारतो की रमा मॅडम अक्षय सर नाही आलेत का, नाहीतर तुम्ही चला मार्कवर. त्यावरती रमा म्हणते की मी नाही खेळू शकत, साडी नेसलेली आहे त्यामुळे नाही खेळू शकत. तेवढ्यात आरोही धावतच येते. आरोही म्हणते की आई हे बघ, आपण मागचा राऊंड नाही जिंकलो, त्यामुळे काही झालं तरी मला आता ही स्पर्धा जिंकायची आहे. आता रमा म्हणते की आरो मी नाही खेळू शकणार, मी साडी नेसलेली आहे, मग तूच सांग की मी पोत्यात पाय कसा टाकणार बरं. त्यावरती आरोही म्हणते की ठीक आहे, मग रेवा मावशी आहे आणि लगेच ती रेवाचा हात धरते. येशील का माझ्यासोबत असं आरोही रेवाला विचारते. त्यावरती रेवा म्हणते की अगं प्रिन्सेस मी कसे येणार बरं, तुझी आई तर इथेच आहे. परंतु आरोही ऐकायला तयारच नसते. आरोही म्हणते की प्लीज काही झालं तरी जिंकायचं आहे, प्लीज माझ्यासोबत चल ना. आणि ती रमाला म्हणते की हे बघ आई, रेवा मावशी मला कधीही हरून देणार नाही, बघ तू. आता रमा आरोहीकडे पाहत असते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र आरोही रेस जिंकलेली आहे. तर अक्षय घरी आल्यानंतर विचारतो की रेस तर जिंकली, पण रमा तू इतकी पॅनिक का झाली. त्यावरती आता रमा ही तिने मात्र दुसऱ्या टीचर बरोबर स्पर्धा नाही खेळली, तर तिने रेवा बरोबर ही स्पर्धा खेळलेली आहे, त्यामुळे मी इतकी पॅनिक झालेली आहे. तर अक्षयला फार राग येतो. अक्षय लगेच रमाला म्हणतो की रेवाबद्दल तुला आरोहीशी नाही बोलता येणार का, तसे तुम्हाला सांग, मी माझ्या पद्धतीने बोलतो. तो आरोहीला आवाज देतो. तर आता रमा म्हणते की आरोही घरात नाही, रेवाच्या बरोबर गेलेली आहे. तेव्हा आता अक्षयला फारच राग येतो आणि जेव्हा आता अक्षय रमाला फोन लावायला सांगतो, तेव्हा आता रमा जेव्हा फोन लावते तर रेवाचा फोन स्विच ऑफ येत असतो. तेव्हा आता रमा आणि अक्षयला फार मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.